नमस्कार मैत्रिणो, श्रावण सुरू आहे त्यानिमित्त गोड गव्हाची खीर करणार आहे मी. साहित्य बघूया. मोठ्या 2 वाट्याने गहू घेतले आहेत. अर्धा किलोचे असेल माप. स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया 2 वेळेस. चोळून धुवायचे. पूर्ण गव्हाची घाण निघून जाते मग. चाळणीत काढून घेतले आहे, पाणी निसरून जाईल. थोडं मिक्सरला फिरवून घेऊया. उलटं फिरवायचं त्याला. असे काढून घेऊया बघा, कोंडा छान वेगळा होईल. परत कपड्या पसरून घेऊया त्याला. फॅन खाली ठेवायचं त्याला 5-10 मिनिटं. कोंडा पूर्ण निघून जातं. पाकडून पण घेतलंय त्याला. बघा थोडंसं पाण्याने चोळून घेऊया. पाणी काढून घेऊया त्याचं. पूर्ण कोंडा निघून जाईल परत त्याचा. थोडाफार राहिला असला तर. थोडंसं कोमट पाणी घालायचं त्याला. पाणी घातल्यामुळे थोडंसं गहू पटकन मऊ होतो. ताट झाकूया 2 मिनिटासाठी. कुकरमध्ये लावून घेऊ परत ते. मोठा कुकर घ्यायचा, मग छान मोकळं शिजले जातं त्याच्यात. गरम पाणी टाकूया परत त्याला. गरम पाण्यामुळे पटकन शिजले जाते. थोडंसं कोमट पाणी पण आहे, ते पण मिक्स करून घेऊया त्याच्यात. थोडंसं तूप घालूया वरतून. 5-7 शिट्ट्या काढू आपण. साहित्य खिरीचं बघा, शिजले गेली छान मस्त. मस्त शिजले गेले. थोडंसं पाणी टाकून गूळ वितळून घेऊया त्याला. पाण्यामध्ये वितळून घेतलं ना, घाण निघून जाईल परत त्याची सगळी. थोडीशी बडीशेप घेतली आहे. थोडी हलकीशी भाजून घेऊया त्याला. जास्त नाही भाजायची. थोडे मनुके तूप टाकू आपण. काजू बदाम पण टाकले, थोडेसे भाजून घ्यायचे. भाजल्यामुळे वेगळीच चव लागते त्याला छान. खोबरं पण किसलेलं, ते पण थोडं हलकंसं भाजून घेऊया. परत थोडंसं तूप घातले. ओल्या खोबऱ्याचे काप केले पातळ पातळ, ते पण थोडं हलकेसेच भाजून घेऊया. गूळ वितळलेला आहे, ते पण गाळून घेऊ आपण पूर्ण. जे काही घाण असेल ती निघून जाईल. पातेल्यात खीर काढून घेतली. मोठं पातेलं घ्यायचं. छान त्याला एकजीव करून घ्यायची परत. थोडंसं मीठ घालूया आपण. मिठामुळे वेगळीच चव येते, त्याला छान लागतो. एकजीव करून घेऊया. गुळाचं पाणी घालून घेऊया परत त्यात. किंवा पाक पण बनवू शकता तुम्ही. एकजीव करून घेऊया. परत शिजवण्यासाठी ठेवू आपण वरती गॅसवर. जे साहित्य आपण भाजून घेतले आहे ते पूर्ण साहित्य टाकून घेऊया. मनुके पण टाकलेत. खोबरं, काजू बदाम, खोबऱ्याचा खीस, थोडीशी विलाई पावडर पण टाकले. विलायचीमुळे छान सुगंध येतो खायला. जी बडीशेप भाजून घेतली ती मिक्सरला थोडीशी फिरवून घेतली आहे, ती पण टाकून देऊया. ही बडीशेपमुळे वेगळीच चव येते खिरीला. अगदी छान लागते खायला. मस्त शिजून घेऊया परत त्याला 5-10 मिनिटासाठी. जेवढी शिजन तेवढी छान लागते खायला. मस्त झाली बघा.
थंड झाली अजून थोडीशी घट्ट होईल. बघा मग गव्हाची खीर कशी झाली हे घरी नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे.